नमस्कार, मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. आज तुमच्यासोबत छान असं एक कथा तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. याला तुम्ही एक छान असं लेख म्हणू शकतात किंवा आजकालच्या जीवनामध्ये जे काही घडत आहेत सर्वांच्या आयुष्यामध्ये त्यासाठी एक छान असा संदेश समजू शकतात. हे सर्वांनी ऐकणे गरजेचं आहे, कारण आजकालच्या जगामध्ये सर्वात मौल्यवान गोष्ट काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगू शकतात. तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा. हाईपचं बटनही क्लिक करा. चला तर मग आता आपण छान असा एक लेख जाणून घेणार आहोत. या जगात सर्वात मौल्यवान गोष्ट पैसा नसतो, तर कष्ट करणाऱ्या माणसाचा सन्मान असतो. सकाळची वेळ होती. कॉलनीत नेहमीप्रमाणे भाजीवाल्याचा आवाज घुमत होता. ताजी भेंडी घ्या, टोमॅटो घ्या, बटाटे कांदे घ्या. नुकतीच लग्न होऊन आलेली रिया स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. तेवढ्यात सासूबाई कमलाताई म्हणाल्या, "अगं रिया, बाहेर भाजीवाले बाबा आले आहेत. आज त्यांच्याकडून भाजी घे." रिया बाहेर आली. समोर 70च्या आसपास एक वयस्कर बाबा जुन्या हातगाडीवर भाजी विकत उभे होते. कपडे स्वच्छ होते, पण खूप जुने. चेहऱ्यावर थकवा होता, तरीही ओठांवर हसू होते. रिया म्हणाली, "नको बाबा, तुमच्याकडची भाजी बाजारापेक्षा महाग आहे. मी ऑनलाईन मागवते. स्वस्तही पडेल आणि घरपोचही येईल." बाबा हसत म्हणाले, "ठीक आहे बाळा, तुला जसं योग्य वाटेल तसं कर." आणि ते पुढे निघून गेले. हे सगळं कमलाताईंनी पाहिलं, पण त्या काही बोलल्या नाही. दुपारी जेवताना त्यांनी हळूच विचारलं, "रिया, त्या बाबांकडून भाजी का घेतली नाहीस?" रिया सहज म्हणाली, "आई, आजकाल जिथे स्वस्त मिळतं तिथूनच घ्यायचं. उगाचच जास्त पैसे का द्यावे?" कमलाताई शांतपणे हसल्या. "प्रत्येक गोष्ट पैशाने मोजता येत नाही ग. काही वेळा माणसाच्या कष्टालाही किंमत द्यावी लागते." रिया म्हणाली, "एक ग्राहक कमी झाला तर काय फरक पडतोय?" कमलाताई काही क्षण शांत राहिल्या. मग हळूच बोलू लागल्या, "तुझे सासरे आजारी होते. घर चालवणं कठीण झालं होतं. औषध, उपचार, मुलांचं शिक्षण काहीच जुळत नव्हतं. तेव्हाही एक भाजीवाले बाबा रोज यायचे. मी त्यांच्याकडून भाजी घेत नव्हते, कारण बाजारात स्वस्त मिळायची. एक दिवस त्यांनी विचारलं, 'ताई, काही दिवसांपासून तुम्ही खूप चिंतेत दिसता. सगळं ठीक आहे ना?' मी नकळत रडू लागले आणि माझी सगळी अडचण त्यांना सांगितली. दुसऱ्या दिवशी ते काही न बोलता भरलेली भाजीची टोपली ठेवून गेले. मी पैसे द्यायला गेले तर म्हणाले, 'ताई, परिस्थिती सुधारली की द्या. आता मुलांचे पोट भरू द्या.' 2 महिने त्यांनी आमच्या घरी 1 रुपयाही न घेता भाजी पोहोचवली." रिया आश्चर्याने म्हणाली, "खरंच?" तर "हो ग, सासरे बरे झाल्यावर आम्ही त्यांचे सगळे पैसे द्यायला गेलो, पण त्यांनी अर्धेच पैसे घेतले आणि म्हणाले, 'अडचणीच्या काळात हिशोब केला जात नाही का?'" कमलाताईंचे डोळे पाणावले. त्या दिवशी समजलं, काही लोक फक्त भाजी विकत नाही तर माणुसकीही वाटतात. रिया पूर्णपणे शांत झाली. तिला सकाळचे तेच बाबा आठवू लागले. संध्याकाळी पुन्हा तोच आवाज आला, "ताजी भाजी घ्या." रिया धावत बाहेर गेली. "बाबा, जरा थांबा." बाबा हसत परत आले. रिया म्हणाली, "आज मला भाजी द्या आणि सकाळी जे बोलले त्याबद्दल मला माफ करा." बाबा हसून म्हणाले, "अगं बाळा, माफी कसली? ग्राहकाला निवड करण्याचा पूर्ण अधिकार असतो." रिया त्यांच्या गाडीतून भरपूर भाजी घेऊ लागली. पैसे देताना तिच्या लक्षात आले, त्यांच्या हातांना थरथर होते होती. तिने विचारलं, "बाबा, एवढी मोठी गाडी तुम्ही एकटे कशी ओढता?" ते हसले, "जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत कष्ट करणंच बरं." रिया पुन्हा म्हणाली, "घरी आणखी कोण आहे?" क्षणभर शांत राहून बाबा म्हणाले, "बायको गेली, मुलगा बाहेर मजुरी करतो. नातीच्या शिक्षणाचा खर्च मीच करतो. म्हणून रोज पहाटे 4ला मार्केटला जातो आणि संध्याकाळपर्यंत भाजी विकतो." हे ऐकून रियाचे डोळे भरून आले. तिने त्यांना पाणी दिले. बाबांनी आशीर्वाद दिला, "देव तुला नेहमी सुखी ठेवो बाळा." त्या दिवसापासून रिया नेहमी त्यांच्याकडून भाजी घेऊ लागली.
हळूहळू दोन्ही कुटुंबांमध्ये आपुलकीचे नाते तयार झाले. एक दिवस 2 दिवस बाबा आलेच नाही. रिया आणि कमलाताईंना काळजी वाटली. तिसऱ्या दिवशी त्या त्यांचा पत्ता शोधत त्यांच्या छोट्याशा भाड्याच्या खोलीत गेल्या. दार उघडलं. बाबा तापाने फणफणत चारपाईवर पडले होते. औषधही नव्हतं. रिया लगेच डॉक्टर घेऊन आली. औषधं आणली. गरजेचे सामान घेतले. कमलाताई गरम खिचडी करून दिली. बाबांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, बाळा, आज तू मला मुलीची उणीव भासू दिली नाहीस. आठवड्यानंतर बाबा पुन्हा गाडी घेऊन आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणखी उजळत होतं. त्यांनी रियाच्या हातात एक छोटासा पेरूचं रोप दिलं. रिया म्हणाली, हे कशासाठी? बाबा हसले. हे तुझ्या अंगणात लाव. जसे हे झाड वाढेल तसे माणुसकीचं नातंही वाढत राहील. त्या संध्याकाळी रियाने ते रोप अंगणात लावले. दररोज त्याला पाणी घालताना तिला एक गोष्ट आठवायची. स्वस्त वस्तू म्हणजे नेहमीच सर्वोत्तम सौदा नसतो. कधी कधी एखाद्या कष्टकरी माणसाकडून घेतलेली छोटीशी खरेदी त्यांच्या घरात आशेचा दिवा पेटवत असते. कमलाताई हसत म्हणाल्या, पैसे खर्च केल्याने माणूस श्रीमंत होत नाही, पण योग्य ठिकाणी खर्च केल्याने मन मात्र नक्की श्रीमंत होतं. रिया त्यांच्या पाया पडली. त्या दिवशी तिने फक्त भाजी विकत घेतली नव्हती. तिने एक सुंदर माणुसकीचं नातं जपलं होतं. खरंच या जगात सर्वात मौल्यवान गोष्ट पैसा नसतो, तर कष्ट करणाऱ्या माणसाचा सन्मान असतो. ऑनलाईन खरेदीच्या या युगात आपण छोट्याशा विक्रेत्यांना विसरत चाललो आहेत. ही कथा मनाला भिडली असेल तर शेअर नक्की करा. तसेच तुम्हाला या कथेविषयी काय वाटते तेही तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. आजकालच्या जीवनात सगळ्या काही गोष्टी आपण ऑनलाईन खरेदी करत असतो, पण हात विक्री करणाऱ्या लोकांपासून आपण घेणे पसंत करत नाही. पण आपण हा एक विचार करत नाही की खरंच त्यांच्या घरामध्ये एक वेळचं जेवणही ते त्यांच्या परिवाराला देऊ शकत आहेत का नाही. तर आपणही रस्त्यावर बसणाऱ्या गोरगरिबांपासूनही खरेदी केली पाहिजे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. तसेच अशी छान छान कथा बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हाईपचं बटनही क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.